नाना पटोले राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राहुल गांधी यांच्या भेटीसाठी नाना पटोले हे दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि पटोले यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला, महाविकास आघाडीला सुद्धा मोठं अपयश आलं आणि या सगळ्याच्या अनुषंगाने नाना पटोले आता राहुल गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, राहुल गांधी आणि पटोले यांच्यामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या मुद्द्यासंदर्भात चर्चा होणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा जो मुद्दा मध्ये उपस्थित झाला होता त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे का? काय एकूणचे अपडेट्स आहेत? महाराष्ट्र निवडणूक याला लक्षात घेऊन जे एक परफॉर्मन्स पुअर झाला आहे काँग्रेसचं, त्याच्या लक्षात घेऊन नाना पटोले आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। नाना पटोले हे राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सपशेल अपयश आलं आणि या सगळ्याच अनुषंगाने तसंच काँग्रेसला सुद्धा मोठा अपयशाचा सामना करावा लागलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्या भेटीसाठी नाना पटोले पोहोचलेले आहेत। या भेटी दरम्यान नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, राहुल गांधी नाना पटोले यांना कोणत्या सूचना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक दिग्गजांचा सुद्धा काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा सध्या होत असल्याचं कळतंय। आपण पुन्हा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, काय एकूण अपडेट्स आहेत? काहीच वेळापूर्वी आपण बघितलं नाना पटोले हे पार्लमेंटमध्ये पोहोचलेत आणि पार्लमेंटमध्ये जे राहुल गांधी यांचा कक्ष आहे तिथे त्यांच्या भेटीला, राहुल गांधीच्या भेटीला नाना पटोले पोहोचले। आज ज्या प्रकाराने महाराष्ट्र निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो परफॉर्मन्स राहिला आहे तो जे पराभूत झाला आहे त्याला लक्षात घेऊन जे आहे ही मीटिंग आहे। काल नाना पटोले दिल्लीत होते तेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले आणि आज राहुल गांधी यांना भेटले आहेत। त्यांना एक पूर्ण परफॉर्मन्स रिपोर्ट हे सबमिट केलं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांचे जे पण एक कन्सर्न्स आहेत, मग ते ईव्हीएम मशीनला घेऊन किंवा दुसऱ्या लेवलवर तर एक आंदोलन सुरू करायचं आहे का ईव्हीएमच्या प्रकाराने, या सगळ्या गोष्टींना घेऊन डिस्कशन होणार आहे। नाना पटोले हे राहुल गांधीच्या भेटीला पोहोचलेत आणि त्यांची मीटिंग ही बैठक ही सुरू झाली आहे कळून। अगदी धन्यवाद उर्वशी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, अशा अनेक दिग्गजांना या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता। काँग्रेसला मोठं अपयश विधानसभा निवडणुकीमध्ये आलेलं होतं आणि या सगळ्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांच्या भेटीसाठी नाना पटोले पोहोचले।